नमस्कार मित्रांनो, एम एस स्टडी अकॅडमीमध्ये आपले स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवीन पोलीस भरती संदर्भात खूप महत्त्वाची माहिती बघणार आहोत. तर तुमच्यापैकी भरपूर जणांना माहिती झालेलं असेल की पोलीस भरतीच्या ग्राउंडला जे सुरुवात झालेले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये पोलीस भरतीची ग्राउंडची सुरुवात झालेली आहेत आणि तारीखसुद्धा जाहीर झालेली आहेत. नेमकी पोलीस भरतीचे ग्राउंड कधी सुरुवात होणार आहेत, तर कोणत्या जिल्ह्यामध्ये पोलीस भरतीचे ग्राउंडला अजून बाकी आहेत आणि कधी कोणत्या जिल्ह्याचे ग्राउंड लवकर होईल आणि कोणत्या जिल्ह्याला उशीर लागेल याच्या संदर्भातही आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती आपण बघणार आहोत. आणि तुमच्यापैकी भरपूर मुलांचं म्हणणं आहे की नेमकी मुंबई शहर पोलीस भरती ग्राउंडची तारीख कधी आहेत, तर याच्या संदर्भातही माहिती बघूयात. SRP बोरणगाव जळगाव संदर्भातही माहिती बघूयात आणि काही दुसरे जिल्ह्यांसुद्धा आहेत, त्यांच्या संदर्भातसुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती बघणार आहोत. नेमकी पोलीस भरतीच्या ग्राउंडला कधी सुरुवात होणार आहेत आणि हॉल तिकीट कधी मिळतील आपल्याला, तर सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच आहेत. आणि ज्याही मुलांनी SRP बोरणगाव किंवा मुंबई शहर CP मुंबईला ज्यांनी फॉर्म भरले असेल, तर त्यांना पोलीस भरतीच्या ग्राउंडचा कट ऑफ अंदाजे किती लागू शकतो, तर याच्यावरती मी सविस्तर व्हिडिओ बनवले आहेत SRP बोरणगाव आणि मुंबई शहरला. तर तुम्ही ते बघू शकता. तर त्याची लिंक जे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मिळेल. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. आणि व्हिडिओ चालू करण्यापूर्वी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर तुम्ही या चॅनलवर नसाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूयात. तर मित्रांनो, तुम्ही इकडे छत्रपती संभाजीनगर पोलीस शिपाई ग्रामीण, तर याच्या संदर्भामध्ये माहिती समोर आली आहेत की ते 20 तारखेपासून जे पोलीस शिपाई शारीरिक चाचणीला सुरुवात होणार आहेत. तर याच्यामध्ये शक्यता आहेत, पण शक्यता म्हटल्यावर तर चान्सेस आहेत की 20 तारखेपासून सुरुवात होणार आहेत आणि भरपूर जिल्ह्यांमध्ये 20 तारखेपासूनच पोलीस भरतीच्या ग्राउंडला सुरुवात होणार आहेत. त्याच्यामध्ये ज्याही जिल्ह्यांमध्ये कमी फॉर्म आले तर त्यांचे ग्राउंड लवकर संपून जाईल. तर इथंही फॉर्म कमी आलेले आहेत ग्रामीणला, तर 56 म्हणजे 53 जागा इथे होत्या. तर त्यानुसारच इथलं जे ग्राउंड आहे लवकर संपून जाईल आणि फेब्रुवारीमध्ये चान्सेस आहेत की आपले लेखी परीक्षा होईल. तर नागपूर ग्रामीणलासुद्धा इथे ग्राउंडची तयारी चालू झालेली आहेत आणि दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये सुद्धा ग्राउंडची तयारी चालू झालेली आहेत. तर ज्याही मुलांनी मुंबई सोडून फॉर्म दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये टाकेला असेल तर त्यांचे ग्राउंड लवकर होणार आहेत. आणि मुंबई शहर संदर्भात जर बघायचं झालं CP मुंबईला, तर CP मुंबईला 20 तारखेपासून ग्राउंड सुरुवात होणार नाहीत. तर शक्यता आहेत की फेब्रुवारीमध्ये आपल्या ग्राउंडला सुरुवात होईल आणि इथे दरवर्षी उशीर लागत असतो. तर इथे दरवर्षीप्रमाणे उशीरच होईल. वरणगावचं ग्राउंड सुरू होऊ शकतं आहे, एक तर CP मुंबईच्या पहिलेच होईल, चान्सेस आहेत की लवकरच होईल. तर फक्त CP मुंबईला वेळ लागू शकतो. तर त्याच्या संदर्भात तुम्ही माहिती असू द्या आणि तसं माहिती आल्या संदर्भात जर म्हणजे जशी माहिती येईल तर मी तुम्हाला नक्कीच व्हिडिओमध्ये कळवेल. आणि हॉल तिकीट कधी मिळतील याच्या संदर्भात जर माहिती बघायची झाली तर 20 तारखेला जर तुमचं ग्राउंड जर सुरुवात झाली छत्रपती संभाजीनगरला, तर तुमचं 10 ते 15 दिवसापूर्वीच तुम्हाला जे हॉल तिकीट मिळून जाईल. म्हणजे 5 ते 6 तारखेला तुम्हाला हॉल तिकीट मिळण्यास सुरुवात होऊन जाईल. तर 20 तारखेला जर सुरुवात झाली तर म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये जानेवारीमध्ये.